डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात माध्यमांशी संवाद साधला। यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं। यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवरही टीकास्त्र केले। ते म्हणाले, हे काय बोलतात, ते काय बोलतात, त्याची उत्तर देण्याकरिता मुख्यमंत्री आहेत का? एवढंच काम राहिले आहे का मुख्यमंत्र्यांना? मुंबईमध्ये महायुतीचा महापौर होणार असे ते म्हणाले आहेत। गेले 30-40 वर्ष सातत्याने ही मागणी होती की झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना मालकी हक्काचा पट्टा मिळाला पाहिजे। 2014ला मी मुख्यमंत्री झाल्यानंतर काही निर्णय आम्ही घेतले, पण त्यातल्या अडचणी होत्या, त्यामुळे त्याही वेळेस पट्टे वाटप सुरू केलं होतं, पण 19 नंतर ते पूर्ण थांबलं होतं। आता पुन्हा सरकारमध्ये आल्यानंतर सगळे अडथळे आम्ही दूर केले। सगळ्या प्रकारच्या जमिनीवर आता मालकी हक्क देता येईल असा आम्ही निर्णय केला। आज 1000 लोकांना आम्ही मालकी हक्काचे पट्टे दिले। एकूण 50,000 झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना म्हणजे 2.5 लाख लोकांना त्याचा फायदा होईल। आम्ही मालकी हक्काचे पट्टे त्या ठिकाणी देणार आहोत। त्यासोबत सिंधी निर्वासितांना फ्री होल्डची जमीन आम्ही देतो आणि सगळ्यात महत्त्वाचं 8 वर्ष सर्वोच्च न्यायालयामध्ये लढून आता झुडपी जंगलावर बसलेल्यांनाही मालकी हक्काचा पट्टा आम्ही देतो। याचं एक नागपूर मॉडेल आम्ही तयार केलंय। त्याचा GR आता संपूर्ण महाराष्ट्राला लागू केलाय। महाराष्ट्रात जिथे जिथे झोपडपट्टीत लोक आहेत त्या ठिकाणी फक्त MMR रिजनमध्ये आपण SRA करतो म्हणून त्याला हे लागू नाहीये। बाकी सगळीकडे हा GR आपला लागू आहे आणि त्या ठिकाणी मालकी हक्काचे पट्टे देणार आणि त्यासोबत कोणाचं कच्चं घर असेल तर पक्कं घर बांधायलाही प्रधानमंत्री आवास योजनेत त्यांना पैसे आम्ही देणार आहोत। 40,000 जवळपास लाभार्थी जे वंचित आहेत त्यांची प्रक्रिया कशी असेल? 50,000 लाभार्थी होतील, त्यातले मला असं वाटतं आता 25,000 आम्ही जवळपास कव्हर केलेले आहेत। उरलेल्यांची प्रक्रिया वेगवेगळ्या स्टेजवर आहे, कारण याच्यामध्ये मोजणी करावी लागते, इंडिव्हिज्युअल पट्टा तयार करावा लागतो, प्रत्येकाची रजिस्ट्री करावी लागते, असा खूप मोठा प्रोसेस आहे। ती प्रोसेस चालू आहे। या पट्ट्यामध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे की हे पट्टे बँकेबल आहेत। कोणाला कर्ज काढायचं असेल, विक्री करायचं, सगळ्या पद्धतीनं एखाद्या खासगी माणसाच्या जमिनीला जे अधिकार असतात ते सगळे अधिकार याला दिलेले आहेत। मुंबईमध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रामुख्याने मोठी नाराजी आहे। त्यांची अशी अपेक्षा होती की स्वबळावर लढलं तर कार्यकर्त्यांना जास्त संधी मिळेल। मला असं वाटतं की अशी काही फार कोणामध्ये नाराजी असेल असं मला वाटत नाही। ठीक आहे, कार्यकर्त्यांना वाटतं जास्त संधी मिळाली पाहिजे, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा लावणं, मुंबई महानगरपालिकेमध्ये विकास उन्मुख अशा प्रकारचं आणि पारदर्शी शासन आणणं, आणि त्याकरताच आम्ही महायुतीचा निर्णय केला। विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट। आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा।